नमस्कार शिक्षक मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सी-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 अवघ्या काही दिवसांवरती आलेले आहेत आणि त्यामध्ये मराठी व्याकरणाचा हा महत्त्वाचा आणि मुख्य घटक आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो म्हणजे विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे केवळ 5 सेकंदात नव्हे, तर केवळ 2 ते 3 सेकंदामध्ये. त्यासाठीच्या जबरदस्त ट्रिक्स आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्याला भले ही विभक्ती काय आहे हे माहिती नसू द्या, हरकत नाही. आज जर आपण हा पहिली वेळेस विभक्तीचा व्हिडिओ पाहत असाल, तरीसुद्धा आपण आप विभक्तीची संपूर्ण कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये आपली पूर्ण होणार आहे. बघूयात मग त्या अगोदर पुढे ट्रिक ओळखण्याच्या अगोदर किंवा ट्रिक समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला विभक्ती म्हणजे काय, हे समजून घेणं अगोदर महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, त्या अगोदर जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. बघा, विभक्ती म्हणजे काय आहे? तर व्याकरणाच्या भाषेत सांगायचं झालं, तर वाक्यातील शब्दांचा म्हणजे मुख्यतः नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध ज्या विकारांनी किंवा ज्या बदलांनी दाखवला जातो, त्याला विभक्ती असे म्हणतात. सोप्या भाषेत आपण या ठिकाणी समजून घेऊयात. एखादे वाक्य तयार करताना आपण फक्त मूळ शब्द एकापुढे एक ठेवून चालत नाही. तसे केल्यास वाक्याचा अर्थच लागत नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी शब्दांच्या मूळ रूपात आपल्याला काही बदल करावे लागतात. काही अक्षरे जोडावी लागतात. त्याला आपण प्रत्यय म्हणतो आणि याच बदल करण्याच्या ही जी काही क्रिया आहे, या क्रियेला आपण विभक्ती असं म्हणत असतो. मित्रांनो बघा, आता मूळ शब्द आपण घेऊयात. राम, रावण, बाण, मारणे. जर आपण हे शब्द असेच लिहिले, राम, रावण, बाण मारणे, तर यातून काही सुद्धा आपल्याला अर्थबोध होत नाही. परंतु मग आपण जेव्हा आपण यात बदल करू, रामाने रावणाला बाणाने मारले, म्हणजे तेव्हा वाक्याचा अचूक अर्थ आपल्याला त्या ठिकाणी समजून येतो. म्हणून मग विभक्ती ही खूप महत्त्वाची आहे. विभक्तीमुळे आपल्याला वाक्याचा अर्थ हा अचूकरित्या आणि स्पष्टपणे समजून येत असतो. बघा, मग येथे राम आणि रावण, बाण यांना हे जे शब्द आहेत त्यांना अर्थ प्राप्त करून देण्यासाठी ने, ला ही जी अक्षरे जोडलेली आहेत त्यांना आपण विभक्तीचे प्रत्यय असं म्हटलेलं आहे. मग आता विभक्ती शिकताना आपण 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक ते म्हणजे तो आहे प्रत्यय आणि दुसरं असतं सामान्य रूप. शब्दाला शेवटी जोडून येणाऱ्या अक्षराला प्रत्यय असं म्हटलं जातं. घरात यात त हा प्रत्यय आलेला आहे आणि सामान्य रूप काय आहे? शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो, त्याला सामान्य रूप म्हणतात. म्हणजे मूळ शब्द आहे घर, पण त्याला त हा प्रत्यय लावताना शब्द होतो घरा. म्हणून मग घरा हे झालं काय आहे? हे सामान्य रूप आहे. म्हणजे थोडक्यात शब्दांना एकमेकांशी जोडून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम हे विभक्ती करत असते मित्रांनो. म्हणून आता विभक्ती ओळखायची असेल त्यासाठी आपण म्हणजे ट्रिक्स या व्हिडिओमध्ये घेऊन आलेत. सी-टी-टीच्या पेपरमध्ये पेपर 1 असेल किंवा 2 असेल, मराठीच्या उतार्यात किंवा कवितेत किंवा असाही व्याकरणाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळेल, की शब्दाला अधोरेखित करून त्याची विभक्ती ओळखायला सांगितली जाते किंवा त्याला थोडक्यात बोल्ड केलेलं जातं आणि त्याची विभक्ती ओळखायला सांगितली जाते. अनेक विद्यार्थी विभक्तीचा तक्ता म्हणजे प्रथमा, द्वितीया पाठ करतात. पण परीक्षेत नेमकं द्वितीया की चतुर्थी याच्यातच गोंधळ होतो. म्हणून मग विभक्ती ओळखण्यासाठी तुम्हाला पूर्ण वाक्य वाचून अर्थ लावत बसण्याची गरज नाही. म्हणजे वाक्याच्या म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेले अक्षर म्हणजे प्रत्यय आणि वाक्याचा भाव ओळखून तुम्ही अवघ्या 3 सेकंदात अचूक उत्तर देऊ शकता. मग चला तर पाहूयात विभक्ती सेकंदात ओळखण्याची ही जबरदस्त ट्रिक. बघा, सेकंदात आपल्याला विभक्ती ओळखायची 1 ते 2 किंवा 2 ते 3 सेकंदामध्ये. मग विभक्ती ओळखण्याची ट्रिक आपण पाहूयात. पहिली विभक्ती असते ती म्हणजे प्रथमा. तर प्रथमा कशी ओळखायची? ट्रिक काय आहे? तर प्रथमा म्हणजे थोडक्यात जो शब्द असतो त्याला कोणताही प्रत्यय लागत नसतो. तो शब्द त्याच्या मूळ रूपात असतो. उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. राम आंबा खातो. राम या शब्दाला प्रत्यय नाही म्हणून ही प्रथमा आहे. मुलगा शाळेत गेला. मुलगा प्रत्यय नाही, प्रथमा आहे.
आता द्वितीया आणि चतुर्थी यांच्यातला जो काही कन्फ्युजन आहे किंवा गोंधळ आहे, तर तो आपण या ठिकाणी समजून घेऊ अगोदर. बघा दोन्हीचे प्रत्यय समान आहेत. सला ते सला राहते. आता मग रामाला, मुलास, देवाला या ठिकाणी ला, स, ला या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. मग 2 सेकंदात कसा फरक ओळखायचा? आता चतुर्थीची ट्रिक कशी ओळखायची आणि द्वितीयेची ट्रिक कशी ओळखायची? जर समजा वाक्यात काहीतरी दान करण्याची किंवा दान देण्याची किंवा भेट देण्याची किंवा नमस्कार करण्याची क्रिया असेल, तर ती डोळे झाकून चतुर्थी असते. आणि जर देण्याची क्रिया नसेल, क्रिया थेट कर्मावर घडत असेल, तर ती द्वितीया विभक्ती असते. बघा, परत एकदा समजून घेऊ. जर वाक्यात काहीतरी दान देण्याची म्हणा किंवा भेट देण्याची म्हणा किंवा असंही देण्याची म्हणूयात, नमस्कार करण्याची क्रिया असेल, तर ती चतुर्थी असते आणि जर क्रिया देण्याची म्हणजे थोडक्यात जर देण्याची क्रिया त्या ठिकाणी नसेल आणि क्रिया थेट कर्मावर घडत असेल, तर ती द्वितीया विभक्ती असते. आता उदाहरणावरून आपण समजून घेऊयात. या ठिकाणी गुरुजींनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. बघा, ट्रिक काय आहे? दिले. क्रिया आहे देण्याची. उत्तर आहे चतुर्थी. पोलिसांनी चोराला पकडले. इथे काहीही दिलेले नाही. फक्त पकडले आहे. म्हणजे हे थोडक्यात आपल्याला सांगता येत असतं, की पोलिसांनी चोराला पकडले. म्हणजे इथे काही देण्याचं काहीही काम झालेलं नाही. म्हणजे ही थोडक्यात आहे आपल्याला द्वितीया विभक्ती. देवाला माझा नमस्कार. इथं बघा नमस्काराची कृती आहे देवाला. म्हणजे ही चतुर्थी आहे. या पद्धतीनं अशा प्रकारे आपण हे काय करायचे समजून घ्यायचं आहे. आता मग तृतीय विभक्ती पाहूयात. तृतीय विभक्तीमध्ये ने, एशी, नीही हे प्रत्यय लागत असतात. मग वाक्यात एखाद्या गोष्टीचा साधन म्हणून वापर केलेला असतो. स्वतःला प्रश्न विचारा, कशाने? कशाने? मी पेनाने पत्र लिहितो. पेनाने बघा, पत्र लिहिण्याचे साधन पेन आहे म्हणजे ही तृतीय आहे. तो चाकूने फळ कापतो. फळ कापण्याचे साधन आहे ते म्हणजे थोडक्यात चाकू आणि त्यामुळे तृतीया आहे. आता तृतीया ही समजलेली आहे. आता पंचमीकडे जाऊयात आपण. बघा ट्रिक काय समजे ऊन, हून हे प्रत्यय असतात. मग दुरावा, वियोग किंवा एका ठिकाणाहून निघण्याची कृती असते. थोडक्यात तो पुण्याहून आजच आला. पुण्यापासून दूर झाला. पंचमी पुण्याहून, झाडावरून, वरून याच्यात ऊन आलेलं आहे. झाडावरून फळ खाली पडते. झाडापासून ते फळ दूर झालेलं आहे म्हणजे पंचमी विभक्ती आहे. अशा प्रकारे पंचमी विभक्ती समजून घ्यायची. आता षष्ठी विभक्ती बघा या ठिकाणी शब्दाला चा, ची, चे, च्या या म्हणजे थोडक्यात हे प्रत्यय लागतात. मालकी हक्क म्हणजे याला इंग्लिशमध्ये पोझेशन किंवा ओनरशिप म्हणतात किंवा नातेसंबंध दाखवतात. इंग्रजीत एस म्हणजे बघा इथं जर आपण पाहिलं तर गॉड्स देवाचा चा या पद्धतीनं असं ॲपॉस्ट्रॉफी एस आपल्याला लागताना पाहायला मिळते इंग्रजीमध्ये. षष्ठी विभक्ती त्याला आपण म्हणत असतो. मग उदाहरण, हे माझ्या भावाचे पुस्तक आहे. पुस्तकावर भावाची मालकी आहे. चाचीचे हे प्रत्यय आहेत. रामचा शर्ट निळा आहे. रामची मालकी आहे म्हणजे ही षष्ठी आहे. आता सप्तमीकडे आपण वळूयात. बघा त, ई, आ शब्दाला बहुधा त किंवा ई हा प्रत्यय आपल्याला लागताना पाहायला मिळतो. मग मॅजिक ट्रिक कशी ओळखायची आहे? ठिकाण आणि वेळ म्हणजे हे त्यातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रश्न विचारायचा आहे कुठे किंवा कधी? बघा तो घरात बसला. कुठे बसला? घरात. ठिकाण आले म्हणजे सप्तमी आहे. मी सकाळी लवकर उठतो. कधी? सकाळी. वेळ आहे म्हणजे थोडक्यात ती सप्तमी आहे. त, ई, आ या प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळत असतात. आता मग संबोधन. बघा संबोधनमध्ये काय असतं ट्रिक एकवचनात प्रत्यय नसतो, पण अनेक वचनात नो प्रत्यय लागतो. बघा मॅजिक खूण हाक मारण्यासाठी कॉलिंग आउट वापरतात. म्हणजे थोडक्यात हाक मारण्यासाठी इथं नो एकवचनासाठी आपल्याला हा प्रत्यय लागत नाही, पण अनेक वचनामध्ये असतो हे आपण लक्षात घ्यायचे. बहुधा शब्दानंतर आपल्याला थोडक्यात स्वल्पविराम किंवा उद्गारवाचक चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. मुलांनो इकडे या हाक मारलेली आहे म्हणजे इथं संबोधन आहे. देवा मला पाव एकवचनी आहे म्हणजे इथं नो लागणार नाही. म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला संबोधन पाहायला मिळतं हाक मारलेली आहे. या प्रकारे आता एकदा आपण फक्त एक काय करूयात उजळणी तक्ता आहे. प्रथमा प्रत्यय नसतो,
आणि इथं काय दाखवते फक्त नाव असतं. उदाहरण आहे राम. आता द्वितीयामध्ये सला नाते आपण कर्मावर क्रिया असते, ते चोराला मारले. तृतीया नेशी मग इथं या ठिकाणी साधन कशाने असा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे पेनाने. आता सला नाते दान, भेट, नमस्कार, गरिबाला अन्न दिले. म्हणजे या ठिकाणी ही चतुर्थी आहे. पंचमी ऊनहून दुरावा गावाहून चाचीचे मालकी रामाचा. सप्तमी त इ आ ठिकाण किंवा वेळ घरात सकाळी या प्रकारे आणि संबोधन न म्हणजे इथं नो अनेक वचनासाठी एकवचनासाठी काही नसतं आणि मग हाक मारण्यासाठी ते थोडक्यात आपण त्याचं हे पाहायला मिळेल आपल्याला अ, थोडक्यात त्याचं वैशिष्ट्य असतं आणि मग मुलांनो इथे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल उदाहरण आहे. सी-टी-ई-टी 2026 साठी खास टिप परीक्षेत प्रश्न आल्यावर सर्वात आधी शब्दाचा शेवटचा अक्षर म्हणजे प्रत्यय पाहायचा आणि वरील तक्त्यानुसार थेट उत्तर काढायचं. पूर्ण वाक्याचे व्याकरण सोडवत बसायचं नाही मित्रांनो. या ठिकाणी थांबूयात. थँक सो मच. धन्यवाद.